मुख्यमंत्री फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावती जिल्हा दौऱ्यावर. मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्याला राहणार उपस्थित. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालघर जिल्हा दौऱ्यावर. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत घेणार बैठक. भाजपचं हर घर तिरंगा हर मन तिरंगा अभियान स्वातंत्र्य दिनानिमित्त 2 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियानात उत्साहाने सहभागी होण्याचे रवींद्र चव्हाणांचे आवाहन. पनवेलमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी फोडला डान्स बार. राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर पनवेलमध्ये मनसे आक्रमक. साताऱ्यात भगव्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेना युवा सेनेचं कराडमध्ये तीव्र आंदोलन. दत्त चौकात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या विरोधात घोषणाबाजी. सोलापूर शहरातील समन्वयकासह शिवसेनेच्या 11 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजीनामा सत्र. मालेगाव स्फोटासंदर्भात साध्वी प्रज्ञा सिंग यांचा मोठा दावा. मोदी योगी आदित्यनाथांचं नाव घेण्यासाठी माझा छळ. साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचा आरोप. तर मोहन भागवतांचं नाव घेण्यासाठी भाग पाडलं साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचं मोठं विधान. सेनेला धक्का देणारा अजून तयार झालेला नाही. राजीव साबळेंच्या पक्षप्रवेशावर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. काही जण फक्त एका मतदारसंघापुरते मर्यादित. भरत गोगावलेंचा सुनील तटकरेंवर निशाणा. कामासाठी कितीही पैसे मागा, कारण पैसा आपल्या बापाचा नाही. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य. फक्त तो पैसा योग्यरित्या खर्च झाला पाहिजे. संजय शिरसाटांचं वक्तव्य. गुलाबराव पाटील गिरीश महाजनांमध्ये जुगलबंदी. गुलाबराव पाटलांनी व्यक्त केली नाराजी. महसूल विभागात काही अधिकाऱ्यांच्या निर्णयावर नाराजी. अमरावती जिल्ह्यात पांदण रस्त्याची दुरवस्था. शेतात जाण्यासाठी रस्ते नसल्यानं शेतकऱ्यांना त्रास. तर शासनाने लक्ष द्यावं, शेतकऱ्यांची मागणी. मुंबईच्या दादर परिसरातील कबूतरखाना तोडण्यास विरोध. महानगरपालिकेच्या पथकाला विरोधाचा सामना करावा लागला. स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे कारवाई लांबणीवर. पीएम किसान योजनेचे पैसे जमा झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंद. सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंतप्रधानांचे मानले आभार. 1200 शिवभोजन केंद्रांवर संकटांची कुऱ्हाड. राज्य सरकारकडे 6 महिन्यांपासून देयक थकली. शिवभोजन केंद्र आता बंद पडण्याच्या मार्गावर. मुंबई गोवा महामार्गाला 7.5. वेगवेगळ्या अडचणींमुळे रस्त्याचं काम रखडलं. रखडपट्टी आणि दुरवस्थेवरून अजित पवारांचा मात्र संताप. महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी कोल्हापूरच्या नांदणीत कॅन्डल मार्च. हातात मेणबत्त्या घेऊन शेकडो नागरिक कॅन्डल मार्च मध्ये सहभागी. महादेवी हत्तीणीसाठी कोल्हापूरकर आक्रमक. आज नांदणी ते कोल्हापूर मूक पदयात्रा. नांदणीतून पहाटे 5 वाजल्यापासून पदयात्रेला सुरुवात. तर शेकडो कोल्हापूरकर पदयात्रेत सहभागी. छत्रपती संभाजीनगरमध्ये वक्फच्या जागांवरील अतिक्रमणावर पथकांद्वारे कारवाई होणार. त्याचा तपास करण्यासाठी वक्फ बोर्डाने 4 सदस्यांचे पथक नेमण्यात आले. अनधिकृत बांधकाम आढळल्यास कारवाईचे आदेश आहेत. सांगलीत चीनी मनुक्यांवर बंदी घालावी आणि विकणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी द्राक्ष बागायतदारांचा 6 ऑगस्ट रोजी मोर्चा. छत्रपती संभाजीनगरच्या रस्ते कामात घोटाळा. फुलंब्रीच्या पाणंदमध्ये 5 कोटींचा रस्ते घोटाळा उघड. चौकशी अहवालात घोटाळा उघड. तर 7 रोजगार सेवक आणि 3 ऑपरेटर दोषी. मिरजेतील प्रसिद्ध गणेशोत्सवाला सुरुवात. दत्त मंदिर गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचं आगमन. 18 फुटी उंच बाप्पांची मूर्ती. गणेश भक्तांच्या उपस्थितीत मुखदर्शन सोहळा.
मुंबईत आज अनेक गणेश मंडळांमध्ये आगमन सोहळा. आज मोठ्या संख्येनं होणार गणेश मूर्तींचं आगमन. काळा चौकीचा महागणपतीचं 12 वाजता आगमन सोहळा. मिठी नदी घोटाळा प्रकरणात मुंबईत 8 ठिकाणी ईडीचे छापे. या प्रकरणी 47 कोटींहून अधिकची मालमत्ता गोठवली. बँक खाती, मुदत खाती, डीमॅट खात्यांचा देखील समावेश. तर महापालिकेचे अभियंते, निवृत्त अधिकाऱ्यांवर कारवाई. मुंबईतील कबूतरखाना पाडण्याच्या विरोधात रॅली. कुलाब्यातील जैन मंदिरापासून रॅलीचं आयोजन. ताडदेव मधील 34 मजली इमारतीला नोटीस दिल्याप्रकरणी 17 ते 34 मजल्यावरील रहिवाशांना घर खाली करावं लागणार. हायकोर्टाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलाय. साईबाबांच्या पारायण सोहळ्याची भव्य सांगता. गोपाळकाला कीर्तन आणि दहीहंडी फोडून उत्साहात संपन्न. साईबाबांच्या पारायण सोहळ्याची दहीहंडी फोडून उत्सवाची सांगता. मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर इथे खंडपीठ सुरू करण्यास दिली मान्यता. पंढरपुरात वकील अधिवक्ता संघाचा जल्लोष. संघाने पेढे वाटत केला जल्लोष साजरा. मीरा भाईंदरमध्ये स्वच्छ भारत मोहीम यशस्वी. स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत मनपा आयुक्तांनी साजरा केला जल्लोष. जल्लोषादरम्यान सफाई कर्मचारी ढोल ताशांच्या गजरात नाचताना दिसून आले. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचं दुसऱ्या दिवशी बेमुदत उपोषण. तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण सुरू. विरारच्या जीवदानी डोंगरावर हजारो झाडांची लागवड. अनेक संस्थांच्या संयुक्त विद्यमानं वृक्ष लागवडीचा कार्यक्रम. तर एक महत्त्वाची बातमी समोर येते. मुंबईच्या दादर परिसरातील कबूतरखाना तोडण्यासाठी आले असताना मुंबई महानगरपालिकेच्या पथकाला विरोधाचा सामना करावा लागलाय. त्यामुळे ही कारवाई आता लांबणीवर गेली आहे. स्थानिक नागरिकांनी याला तीव्र विरोध केलाय. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. ग्रामपंचायत कार्यालयातच सरपंच आणि सदस्यांमध्ये हाणामारी. अमरावतीमधील ब्राह्मणवाडा थडी येथील घटना. हाणामारीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. पालघर जिल्ह्यात मासेमारीला सुरुवात. 61 दिवसानंतर जिल्ह्यात मासेमारीला सुरुवात. मासेमारी सुरू होताच मच्छीमारांमध्ये आनंदाचं वातावरण. अहिल्यानगर जिल्ह्यात लंपीचा प्रादुर्भाव वाढल्यानं बैलगाडा शर्यतीवर बंदी. मागच्या 3 आठवड्यात 29 जनावरे दगावल्यानं जिल्ह्यात बैलगाडा शर्यतीवर बंदी. मुंबईत पहिल्यांदाच कबुतरांना खायला दिल्याबद्दल गुन्हा दाखल. मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. माहीम पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल. श्रावण महिन्यातील सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात पथसंचलन. हैदराबादच्या रॅपिड ऍक्शन फोर्सचे कमांडो पथसंचलनात सहभागी. रवींद्र चव्हाण आता क्रिकेटच्या मैदानात. रवींद्र चव्हाण एमसीएची निवडणूक लढण्याची शक्यता. लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती. मुलुंड पूर्व पश्चिम जोडणाऱ्या पादचारी पुलाचं काम वर्षभरापासून रखडलं. पालिकेकडून निधी न मिळाल्यानं बांधकाम थांबलं. मराठी आमची परम भाषा. अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया. मराठी माणूस एकत्रच आहे. दिव्याज फाउंडेशनच्या कार्यक्रमात अमृता फडणवीसांचं वक्तव्य. जालन्यात दुचाकी चोरटे पोलिसांच्या ताब्यात. परतूर पोलिसांची कारवाई. 9,40,000 रुपये किमतीच्या 13 दुचाकी जप्त. सांगलीत चाकूने भोसकून एकाची निर्घुण हत्या. जुन्या वादाच्या रागातून कुंडवाडीत हत्या. कुळक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
20 वर्षीय तरुणीवर 2 महिन्यांपासून अत्याचार. वाशिमच्या जवळका येथे धक्कादायक घटना. त्रासाला कंटाळून तरुणीची पोलिसात तक्रार, तर आरोपीला अटक. प्रज्वल रेवण्णाला अत्याचार प्रकरणी जन्मठेप. रेवण्णाला 10 लाख रुपयांचा दंड. पीडित महिलेला 7 लाखांची भरपाई देण्याचा आदेश. प्रज्वल हा माजी पंतप्रधान HD देवेगौडा यांचा नातू. चंद्रपूरमध्ये 21,15,000ची बनावट देशी दारू जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. पिकअपसह एकाला अटक. अमरावतीतील महिला पोलीस अंमलदार हत्या प्रकरण. आरोपी पती राहुल तायडेने रचला पोलीस पत्नीच्या हत्येचा कट. 2 मित्राच्या मदतीने पत्नीचा गळा दाबून केली हत्या. पोलिसांनी केली आरोपी पतीला अटक. अमरावतीच्या ब्राह्मणवाडा ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच आणि सदस्यांमध्ये हाणामारी. ग्रामपंचायत सदस्याकडून महिला सरपंचाला मारहाण. घटना CCTVत कैद. MIDC भोसरी परिसरात दुकानात चोरी करणाऱ्या चोराला अटक. 40,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत. सोलापूरमध्ये 3 वर्षीय चिमुकलीची हत्या. सावत्र आईने गळा दाबून केली हत्या. मोहोळ तालुक्यातील धक्कादायक प्रकार. सावत्र आईला पोलिसांकडून अटक, तर हत्येचा गुन्हा दाखल. बोरिवलीमध्ये प्रवासी आणि TC मध्ये वाद. मारहाणीनंतर प्रवाशाची रेल्वे स्थानकावरील कार्यालयात तोडफोड. प्रवाशाकडे 2nd क्लासचं तिकीट, मात्र प्रवासी 1st क्लासमधून प्रवास करत असल्यानं कारवाई. बोरिवली GRP पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू. दौंडच्या यवतमध्ये 2 गटात तणाव प्रकरणी 15 आरोपींना पोलीस कोठडी. 6 ऑगस्टपर्यंत सुनावली पोलीस कोठडी. दौंडच्या प्रथम वर्ग न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी. उल्हासनगरमध्ये तरुणाची हत्या. 10 ते 15 जणांच्या टोळक्यांकडून हत्या. जुन्या वादातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती, तर हत्येची संपूर्ण घटना CCTVत कैद. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. अमरावतीच्या चिखलदऱ्यात पर्यटकांमध्ये राडा. चिखलदऱ्याच्या पंचबोल पॉइंटवर पर्यटकांमध्ये राडा. मारहाण करतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल. तर पंचबोल पॉइंटवर गाणं गाण्यावरून झाली होती बाचाबाची. अमरावतीच्या वरुड तालुक्यात विजेची तार अंगावर पडल्यानं शेतकऱ्याचा आणि 2 बैलांचा जागीच मृत्यू. शेतीवर डवरणी करत असताना घडली घटना. बीडच्या तरुणाला अयोध्येचं राम मंदिर उडवून देण्याची धमकी. कटात सहभागी होण्यासाठी तरुणाला 1 लाखांची ऑफर. तरुणाकडून शिरूर कासार पोलिसात तक्रार दाखल. बीडमधील केजमध्ये बस स्टँडवर 4 वाहनांचा विचित्र अपघात. वाहनांचं कमी अधिक प्रमाणात नुकसान. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. भारतीयांनी घाम गाळून बनवलेल्या वस्तूच खरेदी करा. पंतप्रधान मोदींचं देशातील जनतेला आवाहन. वाशिम जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात वाढ. 4,700 रुपयांच्या जवळपास दर पोहोचले. वाशिममध्ये हिरव्या वांग्याला चांगला दर. 40 ते 45 रुपये प्रति किलोचा दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण. हिंगोली जिल्ह्यात सोयाबीन पिकांवर अळीचा प्रादुर्भाव. फवारणी करून देखील काही फरक पडत नसल्यानं शेतकरी चिंतेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात युरियाचा तुटवडा. 2 महिन्यांपासून शेतकरी युरियासाठी ताटकळत. जिल्ह्यात 1 लाख मेट्रिक टन युरियाची मागणी. शेतकरी चिंतेत. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचा विद्यार्थ्यांना दिलासा. निकाल राखून ठेवलेल्या आणि अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा संधी. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश. गडचिरोली जिल्हा गट आणि गणांच्या पुनर्रचनेवर 5 आक्षेप. आक्षेपांवर 11 ऑगस्टपर्यंत विभागीय आयुक्त सुनावणी घेणार. जालना तुपेवाडी गावात रस्त्यांची दुरवस्था. 1 किलोमीटर पर्यंतचा रस्ता पावसामुळे चिखलमय, तर रस्ता दुरुस्तीची मागणी. महादेवी हत्तीणीसाठी लढा सुरूच राहणार. सगळे खोटे अहवाल तयार करून हत्तीणीला वनतारामध्ये ठेवण्यात आलं. माजी खासदार राजू शेट्टींचं वक्तव्य.
वाशिममध्ये कामरगाव ग्रामपंचायती समोरील मुख्य रस्त्यावर अतिक्रमणामुळे वाहतूक विस्कळीत. पोलिसांनी धडक कारवाई करत अतिक्रमण हटवलं. रत्नागिरीत लांजा शहरात विजेचा लपंडाव, स्थानिक उद्योगधंद्यांवर परिणाम, नागरिकांमध्ये मात्र नाराजी. अकोल्यात वाहतूक कोंडी रोखण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहीम, मुख्य रस्त्यांवर, बाजारपेठ आणि चौकांमधील अतिक्रमण हटवण्याचा निर्णय. अकोल्यातील 64 गावांना पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली, मोठ्या प्रमाणात पाणी वाया, शेतात पाणी गेल्यानं शेतीचं देखील नुकसान. चंद्रपुरातील उखडलेल्या रस्त्यांची सुधीर मुनगंटीवारांनी केली पाहणी, रस्ते दुरवस्थेबाबत अधिकाऱ्यांना विचारला जाब. सोलापुरात आशा सेविकांना पैसे देऊन प्रसूतीगृहातील रुग्ण खासगी रुग्णालयाकडे वळवण्याचा गैरप्रकार, प्रकरणी 49 आशा सेविकांना नोटिसा. धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरातील शस्त्रपूजनाची तलवार गहाळ झाल्याचा पुजाऱ्यांचा आरोप. खजाना खोलीतील तलवार गायब झाली असून तलवार मंदिराच्या बाहेर असल्याचा पुजाऱ्यांचा दावा. धुळ्यातील नरडाणा MIDC मधील गोडाऊन सील, खतांच्या कंपनीचं गोडाऊन कृषी विभागाकडून सील, तपासासाठी घेतले 12 नमुने. बारमाही शेतरस्ते मिळण्याचा मार्ग मोकळा होणार, महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन, 1 महिन्यात अहवाल शासनास सादर करणार. ऑक्टोबर महिन्यापासून छत्रपती संभाजीनगरहून वंदे भारत एक्सप्रेस पुन्हा धावणार, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचं खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्या शिष्टमंडळाला आश्वासन. वाळूज MIDC मध्ये वृक्षारोपणासाठी राखीव जागेवर अतिक्रमण, जमिनीवर कोल्ड्रिंक प्लांट उभारला, प्लांट मालक शांताराम मिसाळवर गुन्हा दाखल. अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीनं चंद्रपूर जिल्हास्तरीय परिसंवाद कार्यक्रम संपन्न, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार आणि मार्गदर्शन. दादरच्या कबूतर खाण्यावर जाळी टाकण्याच्या कामाला स्थानिकांचा विरोध, कबुतरांना खाण्याची व्यवस्था करून द्या, नागरिकांची मागणी. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात 18 ऑगस्ट पासून कार्यान्वित होणार, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींची घोषणा. जालन्यातील शेवली इथे तरुणाचं आमरण उपोषण, वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या जागेवर चालक म्हणून घेण्याची मागणी.